पूर्ण 2 तास 11 मिनिटाचा जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओची माहिती आपल्याला पॉईंटमध्ये आली आणि हे पॉईंट पुन्हा आपण मराठीमध्ये केले. शिवाय त्याचा माइंड मॅप तयार झाला, ऑडिओ क्लिपसुद्धा तयार होते. या सर्व गोष्टी या टूलमध्ये आहे. तुम्ही जर रिसर्च करत असाल, अभ्यास करत असाल, तर यामध्ये नक्कीच हे टूल तुम्ही कामी करू शकता. नक्कीच या टूलचा फायदा घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि काही रिसर्च करत असाल, तर हा जो टूल आहे तुमच्या आयुष्यातला हा भरपूर वेळ वाचवणार आहे. रिसर्च करण्यासाठी, त्यानंतर अभ्यास करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ह्या टूलमध्ये सगळ्या गोष्टी त्या आवश्यक आहेत. हा टूल काय करतो की तुमचं जे काही समजा मोठं ऑडिओ असेल किंवा एखादं मोठं PDF बुक असेल, तर त्यातले काय करतो तो वाचन करून आपल्याला पॉईंट काढून देतो आणि या पॉईंटचा आपण ऑडिओमध्ये, व्हिडिओमध्ये आणि माइंड मॅपमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर तो करतो. तुम्हाला जर माइंड मॅपबद्दल माहीत नसेल तर रिसर्च करा. ते माइंड मॅप किती पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर तो करून देतो. जसं की आता तुम्हाला दाखवतो हा माइंड मॅप तुम्हाला थोडक्यामध्ये, की हा माइंड मॅप आहे आणि हा माइंड मॅप कशाचा आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथं पहा, की हा चॅनल आहे संदीप माहेश्वरी यांचा आणि या संदीप माहेश्वरी यांच्या चॅनलमध्ये हा व्हिडिओ आहे पहा. तो जवळजवळ 2 तास 11 मिनिटं 38 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमधली माहिती मला काय करायची की पॉईंट पाहिजेत की आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि ह्याचे जर पॉईंट मला पाहिजे असतील कसे पाहिजे ते तुम्हाला सांगतो. तर काय करायचं की या व्हिडिओचे जे लिंक आहे तिथं कॉपी करून घ्यायची. जसं इथं शेअर करायला गेलं, शेअरवरती क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथं लिंक येते, ही लिंक काय करायची कॉपी करायची. आता कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपला एक AIचं टूल आहे, गुगलचं आहे शिवाय आणि त्या टूलचं नाव आहे गुगल नोटबुक LM नावाचं. म्हणजे नोटबुक बनवण्यासाठी त्याचा यूज होतो म्हणून नोटबुक LM असं त्याचं नाव दिलेलं आहे. तर नोटबुक LM असं गुगलला काय करा तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिलं दिसतं त्या ठिकाणी असा लोगो आहे त्याचा आणि नोटबुक LM काय करा चालू करा. थोडंसं वेळ घेईन ते. आता नोटबुक LM जसं चालू होईल त्या ठिकाणी पहा ट्राय नोटबुक LM. ज्यावेळेस तुम्हाला साइन इन जर विचारलं तर साइन इन करून घ्या. आता हे नोटबुक LM आपण चालू केलं. चालू केल्यानंतर त्या ठिकाणी आता थोडासा वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर आता ही जी लिंक आहे कॉपी केलेली, जी 2 तास 11 मिनिटाची जी आपली लिंक आहे ही काय करायची कॉपी करायची. त्याच्या आधी तत्पूर्वी पाहते या ठिकाणी क्रिएट न्यू ऑप्शन आलेला आहे. क्रिएट न्यूवर क्लिक करा आणि क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही तो ऑप्शन देणार आहे. ते ऑप्शन कोणते ते या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहूया. तर या ठिकाणी पहा अपलोड फाईल. तुमच्याकडे एखादी PDF फाईल असेल आणि त्या फाईलमधले ती अपलोड करून त्यातले काही तुम्हाला पॉईंट करायचे असेल तर ते सुद्धा याच्या मदतीने काढता आपल्याला येतात. त्यानंतर इथं पहा आपल्याला लिंक दिलेली आहे की यूट्यूबची लिंक दिलेली, त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली किंवा डायरेक्ट टेक्स्टसुद्धा कॉपी करू शकता. एखादी टेक्स्ट कॉपी करून त्या तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आता ही अपलोड फाईल आहे. आता वेबसाईटची लिंक आहे आणि यामध्ये यूट्यूबची सुद्धा लिंक दिलेली. तर मग आपण ही जी लिंक जी कॉपी केली 2 तास 11 मिनिटावरती यूट्यूबची, तर ती काय करणार या ठिकाणी आता पेस्ट करतो. आता पेस्ट केली, इन्सर्ट करूया. इन्सर्ट केल्यानंतर काही थोडासा वेळ घेतं. पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. या ठिकाणी ही जी पॉईंट आलेले आहेत त्याचं आपल्याला अजून मराठी भाषेमध्ये कसं करता येईल, अजून सहज सोपं कसं करता येईल ते सुद्धा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगणार आहे. तर नक्की तुम्ही पहा. आता या ठिकाणी पहा की या ठिकाणी इझिलीमध्ये आपल्याला त्याचे पॉईंट आलेले आहेत. पण आता हे पॉईंट समजण्यासाठी आपल्याला अजून त्या ठिकाणी पहा माइंड मॅप खूप महत्त्वाचा आहे. पहा तुम्हाला जर माहीत नसेल माइंड मॅपबद्दल तर इथे एक ऑप्शन आहे पहा माइंड मॅप. जसं मी माइंड मॅपवर क्लिक करतो, इथं जनरेट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतर तो जनरेट होईल पहा. या ठिकाणी ऑलरेडी मी जनरेट केलेला आहे त्यामुळे तो दाखवतो तुम्हाला की इथं माइंड मॅप आहे आणि या ठिकाणी माइंड मॅप पहा. या माइंड मॅपवर क्लिक केलं पहा तर संदीप माहेश्वरी यांचा व्हिडिओ लाईव्ह सेमिनार चेंजिंग सेमिनार हा मेन पॉईंट आणि त्यानंतर कोर फिलॉसॉफी त्याच्यावर क्लिक केलं. जसं क्लिक केलं की त्याचे पॉईंट लेफ्ट साईडला तयार होतात आहे आणि त्याबद्दलची माहिती या ठिकाणी येत आहे. परत क्लिक केलं मी पुढचा पॉईंट काय आहे तर परत पुढचे पॉईंट आले पहा. म्हणजे अशा रीतीने माइंड मॅपमध्ये सुद्धा आता माइंड मॅपमध्ये कसं होतं की महत्त्वाचे पॉईंट त्या ठिकाणी येतात आणि अभ्यास करण्यासाठी असे जर पॉईंट जर तुम्हाला भेटले आणि त्या पॉईंटचं जर तुम्ही रिव्हिजन केलं परीक्षेच्या आधी तर खूप भारी इम्पॅक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क हा मिळवून देऊ शकतो. तर अशा पद्धतीचा हा माइंड मॅपमध्ये पण काम करतो. हे माइंड मॅप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही हे माइंड मॅप. त्यानंतर इथं ऑडिओमध्ये पण आपण त्याचं रूपांतर करू शकतो. इथं ऑडिओमध्ये करायचं ना ऑडिओमध्ये पण आहे. अजून आपण पाहूया. इथं पहा ऑडिओ ओव्हरव्ह्यू, ऑडिओमध्ये करता येतं. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, व्हिडिओमध्ये करता येतं. क्विज पण तयार होतात. जसं आता मग मी क्विज तयार केले होते मोटिवेशनल क्विज. तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओबद्दलचे काही
क्विज आहेत, तर क्विजसुद्धा या ठिकाणी काय केलेत आलेले दिसतात तुम्हाला. ओके, तर हा नोटबुक LM या पद्धतीने काम करतो. आता ह्याच्यामधले जे काही पॉईंट होते या ठिकाणी जे आलेले आहेत, जे मेन पॉईंट इथं जर पाहू शकतो की स्टार्टिंगला जे आता त्यांनी आपल्याला पॉईंट दिले. आता या पॉईंटचा अजून सोप्या भाषेमध्ये करण्यासाठी काय करायचं पहा, की हे कॉपी करून घ्या समरी. ओके, ही समरी कॉपी केली. आता कॉपी केल्यानंतर पुढची आयडिया सांगतो की आपल्याला जायचं ChatGPTवरती. ओके, ChatGPTमध्ये जाऊन गेल्यानंतर काय टाईप करायचं ते पहा, ते एक सांगतो तुम्हाला. हे जे कॉपी केलं ते ChatGPTमध्ये यायचं. ChatGPTमध्ये कॉपी केल्यानंतर ऑलरेडी मी आता हे रिसर्च मगाशी केलं होतं, परत मी टाकतो इथं. आणि यामध्ये शेवटी आल्यानंतर पहा, या ठिकाणी टाईप करायचं आणि सांगायचं की मला मराठीमध्ये ते डिटेल काढून दे. ओके, आणि ज्यावेळेस आपण मराठीमध्ये हे मला मराठीमध्ये सांग, पॉईंटमध्ये सांग असं सांगितलं. तसं त्यांनी काय केलं होतं की मला त्या जो व्हिडिओ होता, जसं त्यातनं आपण नोटबुक LMवरती गेलो आणि त्यातनं त्यांनी सांगितलं या ठिकाणी पहा कसं ते अशा पद्धतीने इथं आलेलं आहे. म्हणजे पूर्ण 2 तास 11 मिनिटाचा जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओची माहिती आपल्याला पॉईंटमध्ये आली आणि हे पॉईंट पुन्हा आपण मराठीमध्ये केले. शिवाय त्याचा माइंड मॅप तयार झाला, ऑडिओ क्लिपसुद्धा तयार होते. या सर्व गोष्टी या टूलमध्ये आहे. तुम्ही जर रिसर्च करत असाल, अभ्यास करत असाल, तर यामध्ये नक्कीच हे टूल तुम्ही कामी करू शकता. नक्कीच या टूलचा फायदा घ्या. धन्यवाद. आणि हो, अशाच याचे नवीन नवीन टूल जर तुम्हाला शिकायचे असतील तर नक्कीच आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.